सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत महादाईचा निरे निरूपण। ही लीळा अत्यंत महत्त्वपूर्ण लीळा आहे। ह्या लीळेमध्ये स्वामी महादाईसांना नरकाविषयी निरूपण करतात। कसे कसे भयंकर नरक या जीवाला भोगावे लागतात पाप कर्म केल्यामुळे ते सर्व सविस्तर स्वामी सांगतात। सर्व सविस्तर म्हणजे सर्वच नरक सांगतात असं नाही, तर काही मोजके नरक सांगतात, परंतु ते सविस्तर सांगतात कसे भोगतात ते यमलोक। त्या 22व्या पुऱ्यामध्ये जो स्वर्गाचा 22वा पुरा आहे, ज्याला सैंगलोक असं बोलतात, त्या सैंगलोकामध्ये ते जे यमदूत आहेत ते लोक कसे या जीवाला नरक भोगवतात हे स्वामी सांगतात। त्याचप्रमाणे शास्त्र दृष्टा अदृष्टा कारण निरूपण हे निरूपण स्वामी भटोबासांना करतात। त्याचप्रमाणे मासो उपवासिनी विज्ञापनी लखुमिया कपाट निराकरण हेही लीळा आपण पाहणार आहोत। हे मासो उपवासनिया कोण होत्या? काय देवाच्या ठिकाणी बसल्या होत्या का? नाही, त्या देवतेच्या मंदिरात बसल्या होत्या, परंतु एक मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वामी त्यांची विचारपूस करतात, चौकशी करतात आणि त्या मासो उपवासिनींनी जे विनंती केली ती विनंतीही देव मान्य करतात आणि त्यांना जी काही समस्या आहे ती समस्या स्वामी इथे दूर करतात। त्यांची कोणती समस्या होती तेही आपण पाहणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाची लीळा म्हणजे आजच्या सत्रामध्ये स्वामी डोमेग्रामच्या राजमठामध्ये पोहोचणार आहेत आणि तिथे राहणार आहेत। डोमेग्रामी मठी अवस्थान लीळा क्रमांक 124 उत्तरार्ध ही लीळा आपण आज पाहणार आहोत। असे एकंदरीत आपण 4 लीळा या सत्रामध्ये पाहणार आहोत आणि 4ही लीळा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि या ईश्वरीय कार्यामध्ये कुठेतरी तुमचाही हातभार लागेल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या यूट्यूब चॅनलमध्ये। जे कोणी नवीन दर्शक आले असतील त्यांनाही इच्छा असेल स्वामींचं चरित्र ऐकण्याची, तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून स्वामींचं एकही चरित्र सुटणार नाही। भविष्यामध्ये जे काही मी व्हिडिओ अपलोड करेल ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि सर्वात अगोदर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकाल। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 121। महादाईसा निरये निरूपण। स्वामींनी महादाईसांना नरकाविषयी निरूपण केलेलं आहे। कालच्या सत्रामध्ये जे चरित्र झालं, उपासन्यांना यज्ञकुंडामध्ये स्वामींचा श्रीकर दिसतो, ते चरित्र तुम्ही जर ऐकलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, आय बटनला क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा। परंतु हा व्हिडिओ अगोदर बघा आणि नंतर मग तो व्हिडिओ बघा तुम्ही, म्हणजे हे जे लिंक लागलेली आहे तुमची, हे लिंक तुटणार नाही। तर महादाईसांना स्वामी निर्याविषयी नरकाविषयी निरूपण करतात। महादाईसी पुराणी 84 नरक ऐकिले। महादाईसांनी पुराणामध्ये 84 नरक ऐकले। म्हणजेच काय, हे जे 84 लक्ष योनी आहेत हे निरूपण त्या पुराणामध्ये निघालं आणि ते ऐकून महादाईसा स्वामींपाशी येतात। मग गोसाविया ते पुसिले, मग स्वामींना विचारतात, जी जी पुराणी 84 नरक बोली जती हे साच जी। जी जी पुराणामध्ये हे जे नरक बोलतात 84 लक्ष जे काही नरक आहेत, तर हे खरे आहेत का? सर्वज्ञ म्हणतले साच बाई। स्वामी म्हणतात हो अगदी बरोबर, ते सर्व नरक साच आहेत। येथोनी निर्य निरूपजती मा देहधरी ऐसा कवणू असे। आम्ही जर निर्याविषयी निरूपण करणं चालू केलं तर देहधरी म्हणजे जिवंत राहील असा कोणी नाही। अक्षरशः ते नरक जर ऐकायला लागला तो व्यक्ती, तर तो व्यक्ती मरून जाईल, देह सोडून जाईल त्याचा आत्मा। एवढे भयंकर भयंकर नरक आहेत, एवढं भयानक दुःख आहे त्या नरकामध्ये। देवे विनयसी दुःखे असती बाई। देवाविना असे दुःख भोगावे लागतात बाई। कसे दुःख भोगावे लागतात? असी पत्र खांडियाचे धारे ऐसे वृक्षाची पाने। स्वामी मग सांगतात असी पत्र शाखा नावाचं नरक कसं आहे।
काय म्हणतात स्वामी? असी पत्र खांडियाचे धारे असी वृक्षाची पाने. असी पत्र नावाचे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाला कसे पानं आहेत ते स्वामी सांगतात. खांडे जे असते म्हणजेच तलवार जी असते, त्या खांड्याचे धारे अशी वृक्षाची पाने, म्हणजे जणू काही तलवारीला जशी धार असते त्या धारेसारखी पानं त्या झाडावर असतात. त्या पानांना तलवारीसारखी धार असते लावलेली. देवता हात पाय धरुणी तयावरी घाली. ती देवता काय करतात? हातपाय धरतात या जीवाचे आणि त्या वृक्षावर घालतात. चहुणी खाली पडती. वृक्षाच्या टोकावर टाकलं की तो जीव खाली पडतो आणि जसा जसा खाली येतो तसे तसे तुकडे 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 त्याचे बारीक 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 होत जातात. मागवते घाली जती. पुन्हा मग देवता काय करतात? सामर्थ्याने त्या जीवाचं शरीर जशाच तसंच जोडतात, पुन्हा वर टाकतात, पुन्हा त्याचे तुकडे 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 होत येतात खाली. 12 वर्ष अखंडितपणे त्याला हा दुःखाचा प्रवास करावा लागतो. असे हे पापकर्म जीवाला एवढे त्रासदायक ठरतात मेल्यानंतर. हा जीव जो पापकर्म करतो, आता सध्याच्या जनमानसामध्ये बघा, तुम्ही समाजामध्ये बघा, जे लोक अष्टभोग परिपूर्ण जीवन जगण्यासाठी काही एक करायला तयार आहेत, कोणत्याही पातळीला जायला तयार आहेत. काही डॉक्टर्स मेलेल्या मुर्द्याला व्हेंटिलेटर लावत आहेत आणि बिल वाढवत आहेत. आमच्या नांदेडमध्येच कालपरवा नाही तर जवळजवळ महिना 2 महिना झाला अशी एक घटना घडली. एक शिक्षक होते, त्यांचं नाव पवार होतं आणि त्यांना कोरोना झाला म्हणून दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं. ते स्वतः शिक्षक होते, त्यांची पत्नीही शिक्षिका होती आणि ऍडमिट केल्यानंतर बरेच दिवस त्यांच्यावर ट्रीटमेंट चालली. जसं जसं ट्रीटमेंट चालू होती तसे तसे बिल वाढत होते. त्या शिक्षकाची पत्नी बिल भरत होती. झालं असं की तो व्यक्ती 21 तारखेला वारला. तरी पण डॉक्टरांनी काय केलं? त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि 4 दिवस तसंच चालू दिलं आणि पुन्हा 1,40,000 बिल केलं आणि त्यांच्याकडे सुपूर्द केलं. 1,40,000 भरा आणि डेड बॉडी घेऊन जा. त्या बाईने पैसे भरले, डेड बॉडी घेऊन गेली. नंतर कशामुळं काय माहीत, कसं काय तिला माहिती झाली, तिला सर्व माहिती कळाली की असा असा माझा नवरा पहिलंच वारला होता आणि यांनी माझ्याकडून पैसे उकळले. तिच्या माहेरचे पण मोठे माणसं होते, त्यांच्या वडिलांच्या काही शिक्षण संस्था वगैरे, म्हणजे मोठी पार्टी होती. तर त्यांनी मग कोर्टात धाव घेतली, न्यायालयामध्ये केस चालली. महिन्याभरामध्ये मग सर्व शहानिशा केली न्यायालयाने आणि न्यायालयाने सरळ आदेश दिले, त्या रुग्णालयावर गुन्हा दाखल करा आणि पुन्हा सविस्तर चौकशी चालू करा. तर आता त्या दवाखान्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढची प्रक्रिया चालू आहे. तर असे जे पापकर्म करतात लोक हव्यास, डॉक्टरांना असं वाटते पॅथॉलॉजी लॅबवाल्याकडून पण कमिशन मिळावं, जे डायग्नोस्टिक सेंटर असतात त्यांच्याकडूनही कमिशन मिळावं, जे MR असतात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्यांच्याकडे येतात की आमच्या कंपनीची तुम्ही औषधी रेफर करा पेशंटला, आम्ही तुम्हाला न्यूयॉर्कची ट्रिप देऊ, तुम्ही फक्त एवढा एवढा माल खपवायचा. मग ते डॉक्टर लोक काय करतात? छोटी बिमारी असली तरी भरपूर गोळ्या लिहून देतात. सर्व डॉक्टर असे असतात असं नाही, काही डॉक्टर चांगलेही आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट भागामध्ये पूर्ण आदिवासी एरिया आहे, त्या भागामध्ये एक डॉक्टर आहेत, MBBS MD झालेले डॉक्टर आहेत, त्यांचे आई वडीलही डॉक्टर आहेत, मोठा दवाखाना टाकू शकले असते ते मोठ्या शहरामध्ये, परंतु ते डॉक्टर आता पण आदिवासी भागामध्ये सेवा करतात. उदरनिर्वाह चालेल एवढंच फक्त ते काही कमाई करतात, अतिरिक्त तिजोरी भरण्याचे काम ते करत नाहीत. तर असे चांगलेही डॉक्टर असतात. परंतु होते काय, हे असे जे पैसे कमवणारे डॉक्टर असतात, लालचीमध्ये काहीही करणारे, या डॉक्टरांमुळे अशा चांगल्या डॉक्टरांचंही नाव बदनाम होते. बहुतांश जे काही मोठे मोठे हॉस्पिटल बघतो आपण, ते कशावर चालतात? आला पेशंट 1,000 रुपयात नीट होत असेल त्याला 50,000चं बिल बरोबर चिटकवतात हे लोक. आणि हे जे असे काम करणारे आहेत यांना असे नरक भोगवल्या जातात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नरक भोगवल्या जातात. यांचा हव्यास कमी होत नाही आणि मग असे काम करतात नको ते. यांना वाटते कोण बघत आहे? देव तर बघत आहे वरून, मग देव पण क्यू नाही करत. नरकात जातोस ना बापा, तू जा, तू त्याच लायकीचा आहेस. तर हे झालं उदाहरण. तर आपण असे पापकर्म कृपया करू नये असं स्वामींना इथे सांगायचं आहे. तर अशी पत्रशाखा जी आहे, असे तुकडे तुकडे या जीवाचे होतात,
पुन्हा ते देवता स्वतःच्या सामर्थ्याने ते तुकडे जोडते, पहिल्यासारखं शरीर तयार करते आणि पुन्हा त्या झाडाच्या टोकावर नेऊन टाकते आणि पुन्हा मग ते जे जीव आहे त्याचे तुकडे 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 होत येतात. त्याचं शरीर जे आहे ते पूर्ण छिन्न विछिन्न होऊन जाते आणि पुन्हा सामर्थ्याने ते तुकडे जोडल्या जातात आणि पुन्हा तेच चक्र चालू राहते अखंडितपणे. किती वर्ष? तर 12 वर्ष चालते. तुम्ही विचार करा, 12 वर्षापर्यंत तेवढी भयंकर यातना भोगणे म्हणजे काय कमी झालं का? खूप यातना मोठी आहे. हे तर एक झालं. देवानी इथे अशी पत्र शाखा सांगितलेली आहे. ऐसे असी पत्र, स्वामी म्हणतात अशा प्रकारे असी पत्र आहे. लोहाचा कुंभी तळी अग्नी जळे तयांतू घाली जती. पुढे स्वामी दुसरे एक नरक सांगतात. त्या नरकाचं नाव आहे कुंभीपाक. कुंभ कशाचा आहे? तर लोहाचा कुंभ, लोखंडाचा कुंभ आहे, म्हणजे मोठा डेरा आहे आणि त्या डेऱ्याखाली एकदम प्रदीप्त असा अग्नी लावलेला आहे. असा डिम्म अग्नी नाही चुलीतल्यासारखा. ज्याप्रमाणे दगडी कोळशाचा एकदम प्रदीप्त असा अग्नी असतो, बॉयलरमध्ये जसा अग्नी बघतो आपण, त्या प्रकारचा अग्नी आहे. एकदम अति तीव्र अग्नी लावलेला आहे त्या कुंभाच्या खाली. आणि त्या कुंभामध्ये तयांतू घाली जती, त्यामध्ये या जीवाला टाकतात ज्यांनी पापकर्म खूप केलेली आहेत. वरी पर्वतायसने झांकणे ठेवी जती. हा जीव बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला बाहेर येता येऊ नये म्हणून किती झाकण ठेवलं मोठं? पर्वता एवढं झाकण मोठं ठेवलेलं आहे. बरं, पर्वता एवढं झाकण कशामुळे ठेवलं त्याच्यावर? कारण हा जो जीव आहे नरकामध्ये, त्या कुंभी पाकाच्या त्या भांड्यामध्ये नरक भोगत आहे, त्या जीवाचा विकास किती आहे? तर 5000 फुटाचा हा जीव आहे. त्यावेळेस त्याचं शरीर जे आहे त्या जीवाचं, जे कोणी पापकर्म करतील त्याला 5000 फूट एवढं मोठं, एवढं विस्तीर्ण देह दिलेलं असते. आणि 5000 फुटाच्या या देहाला दाबण्यासाठी झाकण पण मोठं लागते. आणि म्हणून पर्वता एवढं झाकण ठेवलेलं आहे त्या भांड्यावर. जे काही कुंभ आहे, जे काही डेरा आहे लोखंडाचा, त्याच्यावर पर्वत एवढं झाकण ठेवलं. कारण हा जीव एरीच छोटंसं झाकण ठेवलं तो फेकून देईल बाजूला, म्हणून पर्वतच जणू काय आणून ठेवला त्याच्यावर. असं ते झाकण ठेवलेलं आहे. म्हणजे याच्या बापाच्यानं ते झाकण बाजूला जाऊ नये. कदाचित नाविक उघडी ती, किंवा मग ते काय करायचे यमदूत लोक, हे कुठे नरक भोगवणं चालू आहेत? स्वर्गाचा जो 22वा पुरा आहे त्याला सैंग लोक असं बोलतात. त्या सैंग लोकामध्ये हे नरक भोगवणं चालू आहेत, आताही चालू आहेत. तर त्या सैंग लोकामधलं हे सर्व स्वामी सांगत आहेत आपल्याला. मग ते यमदूत काय करतात? थोडंसं उघडून पाहतात, थोडी मजा घेतात त्याची, जीवाची. कसा उड्या मारतोय मध्ये, तो अवघे डोया काढू काढू निगती. त्याच्यामध्ये जे काही जीव टाकलेले आहेत ते सर्व वर डोकं करून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. कपाळावरी मुदगलाचा घाव देती. लगेच ते यमदूत काय करतात? मुदगल असते त्यांच्या हातामध्ये, त्या मुदगलाचा घाव त्यांच्या कपाळावर देतात आणि वरी मागवते झाकणे ठेविती. मग तो जीव नरक भोगणारा आतमध्ये जातो. कपाळावर मुदगलाचा एक घाव बसल्यानंतर आणि मग पुन्हा ते पर्वता एवढं झाकण त्या कुंभी पाकावर ठेवलेलं आहे. ऐसे ते कुंभी पाक, असा तो कुंभी पाक आहे. पाठभेदानुसार असंही बोलतात की त्या कुंभामध्ये काय टाकलेलं असते? घाण, सडलेलं रक्त आणि पू असतो त्याच्यामध्ये आणि खदखदा उकळत असतो. किती दुर्गंध येत असेल. आता तर आपण फार स्प्रे मारतो, डोक्याला तेल लावतो, तेही सुगंधित. एकापेक्षा एक भारीच्या व्हरायटीचे आपण स्प्रे वापरतो. परंतु तुम्ही जर कर्म नाही चांगले केले, कितीही तुमच्या शरीराचा सुगंध आला तरी काय फायदा त्या सुगंधाचा, जर तुम्ही कर्मच चांगले करत नसणार तर. कुंभीपाकामध्ये सडलेलं रक्त आणि पू हे तुमची वाट बघतच आहे. तुम्हाला तिथेच जाऊन पडायचं आहे जर तुम्ही चांगले कर्म नाही केले तर. आणि हे कर्म चुकवायचे असतील तर ईश्वराचं स्मरण करा. ईश्वर तुमच्यासाठीच बसलेले आहेत. कपाळावर हात देऊन देव बघत आहेत तुमच्याकडे. माझा जीव माझ्याकडे कधी येईल आणि त्याला कसं मी वर घेऊ. परंतु जीव असा अहंकारी आहे, जीव असा मतित्रयाने युक्त झालेला आहे, याला खाली जावं असं वाटते. या अहंकाराने त्याला नरकातच नेलेला आहे. ईश्वराकडे पाहण्याचा योगच येऊ देत नाही अहंकार. अहंकार म्हणतो मीच मोठा.
त्याला साधू ओळखू येत नाहीत, संत ओळखू येत नाहीत. कोण्या स्थानापतीपाशी गेला तर त्याला स्थानापतीपाशी गेल्यानंतर कसं राहावं, कसं बसावं, कसं उठावं हेही कळत नाही. तिथे पण आढ्यतेने चालतो. तिथे जे कोणी पुजारी असतील, जे कोणी साधू असतील, तिथल्या मंदिरातले संचालक त्यांनाच म्हणतो, हा तुम्हाला समजत नाही का आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये थांबायचं, आम्हाला नारळ द्या, विडावसर द्या. कोण देणार आम्हाला नारळ विडावसर? तिथे जाऊन विनम्रतेने विनंती करायची, देवाला प्रार्थना करायची. ते दिलं सोडून तिथे जाऊन हा रोप गाजवतो. तिथे गेल्यानंतर म्हणतो, मला बसायला का टाकलं नाही? मी एवढा मोठा माणूस, मला एवढे लोक मानतात आणि त्या महाराजांनी मला साधं बसायला टाकलं नाही, असं काही लोक म्हणतात. त्या बुवाजीनं मला बसायला नाही टाकलं, चहा पाण्याला नाही विचारलं. जे विचारणारे असतात ते विचारतातच आणि एखाद्या वेळेस घाई गडबडीमध्ये राहून जाते. परंतु यांचा अहंकार दुखवला जातो आणि पुण्य कमवण्यासाठी गेले मंदिरात, परंतु पाप कमावून आले, असं होते कधी कधी. तर असं आपलं होऊ नये आणि कुंभी पाकामध्ये जाण्याचं आपलं काम पडू नये. त्यासाठी चांगले कर्म करा आणि चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पुढच्या पिढीलाही चांगलं शिकवा. आता काही जण असे म्हणतात, आता थोडंसं आपण काय करूया, आताच्या प्रवाहामध्ये जे काही विचार चालू आहेत त्यानुसार थोडा विचार करूया. जे काही आपल्या या चॅनलवरचे दर्शक असतील, थोडा वेळ लागेल, कदाचित 4 चरित्र होणार नाहीत, नका होऊ देऊ, आपल्याला काही घाईगडबड नाही, परंतु थोडं सविस्तर आपण याची माहिती घेऊया. आता चालूच्या पिढीमध्ये बघूया आपण. तुम्हालाही जे काही कॉलेजचे पोरं असतात, तुमच्या घरामध्ये जे काही कॉलेजला जाणारे मुलं असतात, तुमची मुलं मुली, त्यांना सांगताना पण थोडंसं तुमची बाजू भक्कम राहावी त्यासाठी सांगत आहे. कारण कसं झालं, आताचे कॉलेजचे मुलं म्हणतात हे सर्व थोतांड आहे, असं कुठं असते का, असं काही नसते, मेल्यानंतर कुणी पाहिलं, असे म्हणतात. आणि मग स्वैराचार वाढतो. हा जो धाक स्वामींनी सांगितलेला आहे, हा धाक दाखवलेला आहे आपल्याला, आपण चांगलं राहावं म्हणून. हे नरक आपल्याला भोगावं लागतील नाही तर. परंतु मग मुलं काय म्हणतात, नाही नाही, हे असं कोणी पाहिल्यानंतरच सोडून द्यावं, काही नसतं हे नरक वगैरे. आणि मग स्वैराचारामध्ये दारू पिणं, बियर पिणं, नॉनव्हेज खाणं, मग गांजा पिणं, नको नको ते व्यसन करणं, सिगरेट, ब्रिस्टॉल, सगळं सगळं करतात. मग आपल्याला असं म्हणावं लागेल त्यांना, जे कोणी मानत नसतील. आता तुमच्या घरातले लहान मुलं आहेत, त्यांना तुम्ही आतापासून चांगले संस्कार लावा. त्यांना कसं असते बघा, कोणी चांगलं वागत असेल आणि त्यांच्यासाठी आपल्याला जर काही भीती घालावी लागत असेल तर काय हरकत आहे. समजा एखादा म्हणत असेल, नाही नाही हे सर्व खोटच आहे, हे नरक वगैरे सर्व खोटच आहे म्हणत असेल, परंतु खोटं जरी का असे ना, त्याच्यासाठी बरं का, आपण तर खरंच मानणार आहे या नरकांना आणि खरं आहे तर स्वामी सांगतात म्हणजे संपला विषय. परंतु जी आताची पिढी आहे त्यांच्यासमोर जर बोलायचं गेलं, जर समजूतदार असेल पुढचा माणूस, तर तो समजू शकतो. काय म्हणायचं त्याला, नरक असतील किंवा नसतील, परंतु या भीतीमुळे आमच्या घरातील मुलं जर सुधरत असतील, चांगल्या गुणाला लागत असतील, वाईट कामं करत नसतील, तर काय हरकत आहे असं सांगायला. पुढच्या व्यक्तीला म्हणावं, तू म्हणत आहेस की बा हे खोटं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, खोटं आहे असं म्हणेल मी. परंतु जर या खोटेपणामुळं जर माझी मुलं सुधरत असतील, जर माझ्या मुलांना भीती वाटून ते जर चांगलं वागत असतील, नैतिक मूल्य जपत असतील, सदाचारी होत असतील, काय हरकत आहे रे बाबा. खोटं जरी म्हणून मी या मुलांना सांगितलं तरी काय हरकत आहे. माझी मुलं तर सुधरत आहेत, माझी येणारी पिढी सुधरत आहे. तुला नको वाटत असेल, तू नको ऐकू. आणि तुला जर माझी गोष्ट पटली तर तूही तुझ्या मुलांना सांग, लेकरांना सांग, नातवांना सांग. गप्पा गोष्टींमध्ये असे कधी कधी विषय काढायचे की असं करायचं नाही बरं का, असं केलं तर असं होत असते. असेल नसेल पुढचं कोणीच पाहिलं नाही, ठीक आहे तू म्हणतोस ते, परंतु आता आपली पिढी सुधरत आहे, हे पुण्य तर कुठं गेलं नाही. त्यामुळे हे सत्यच आहे आणि सत्य जरी वाटत नसेल तरी किमान आपली मुलं सुधरत आहे म्हणून काय हरकत आहे बोलायला. हे असं कुणासाठी सांगितलं, जे कुतर्क करणारे माणसं असतात त्यांच्यासाठी. बाकी जे श्रद्धा ठेवून हे चरित्र ऐकत आहेत त्यांची श्रद्धा तर स्वामींवर आहेच आणि त्यांच्या मनामध्ये कधीही असा विचार येणार नाही की काय खरं आहे हे खोटं आहे वगैरे वगैरे, असा विचार त्यांच्या मनामध्ये येणारच नाही नक्कीच. तर आता पुढच्या नरकाकडे आपण वळूया. एक कुंभी पाक झाला, एक असिपत्र शाखा झाली, आता तिसरं नरक सांगतात देव. खदिरा इंगळ, खदिराचे इंगळ, ह्या संदर्भामध्ये जे नरक आहेत सैंग लोकांमधले ते देव सांगतात. अवघा चौरस 12 गावाचे निमाने, ढसढसीत खैराचे इंगळ. अवघा चौरस 12 गावाचे निमाणे, ढसढसा असे इंगळे लावलेले आहेत, असे एकदम लाल निखारे फुललेले आहेत, त्यांच्यातून जणू काही अग्नी निघत आहे बाहेर, एवढे निखारे असे फुललेले आहेत. त्या क्षेत्राचा व्यास किती आहे, विस्तार किती आहे,
तर 12 गावाचे निमाणे असे खैरा इंगळ पसरवलेले आहेत. 12 गावाचं माप कसं काढायचं आता? एक गाव म्हणजे 4 कोसाचं. हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, तुम्हाला भविष्यामध्ये कामाला येईल. ह्या अगोदर पण मी एकदा माप सांगितलेलं आहे असं वाटते, ज्यांनी लिहिलं त्यांच्याकडे असेलही. परंतु जे नवीन दर्शक आले असतील आपल्या चॅनलवर, त्यांनी जे पूर्वीचे चरित्र ऐकले नसतील, त्यांच्यासाठी पुन्हा सांगत आहे मी कसं माप काढायचं. आता 12 गावाचे निमाणे म्हणजे ह्यासाठी आपल्याला पहिलं एका गावाचं माप काढावं लागणार आहे आणि मग आपल्याला 12 गावाचं माप काय आहे ते कळेल. तर एका गावाचं माप कसं काढायचं? एक गाव म्हणजे 4 कोसाचं असते. हे पूर्वीपासून आलेलं आहे. जे प्राकृत मराठी होती 800 वर्षापूर्वीचे जे गणित होते ते तुम्हाला सांगत आहे मी. स्वामींच्या काळामध्ये 4 कोसाचं एक गाव मानायचे. 4 कोस म्हणजे किती? त्यासाठी आपल्याला एक कोस म्हणजे काय हे समजावं लागेल. एक कोस हा 3 किलोमीटरचा असतो किंवा 2 मैलाचा असतो असंही म्हणू शकतो. जास्त कन्फ्युजन तुमचं मी करणार नाही, सरळ सरळ आपण किलोमीटर पाहूया. तर 3 किलोमीटरचा एक कोस असतो. तर 3 किलोमीटरचा एक कोस आहे, तर आपल्याला काय करावं लागणार आहे आता? 3 किलोमीटर गुणिले 4, कारण 4 कोसाचं एक गाव आहे. तर 3 किलोमीटर गुणिले 4 करायचं म्हणजे उत्तर येईल आपलं एक गावाचं. 3 चौक 12, तर 12 किलोमीटरचं एक गाव आहे असं आपण बोलू शकतो. आता हेच 12 किलोमीटर गुणिले 12 करायचं. 12 किलोमीटरचं एक गाव झालं आणि 12 गावाची निमाणे ते खैराच्या झाडाचे इंगळ टाकलेले आहेत. तर 12 गुणिले 12 144 उत्तर येते. तर 144 वर्ग किलोमीटर ते जे इंगळ आहेत म्हणजेच विस्तो जो आहे, निखारे जे आहेत खैराचे, ते असे पसरवलेले आहेत. बघा ते किती मोठं क्षेत्र झालेलं आहे, किती भयंकर उष्णता असेल. बरं, इथे खैराचाच इंगळ का सांगितलेला आहे? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. ज्या खैरापासून काथ तयार होत असतो तोच खैर सांगितलेला आहे इथे बरं का. तर खैराचे जिंगळ का सांगितलेत? ह्यामागचं कारण असं आहे, जसं तुम्ही बघा खेड्यापाड्यांमध्ये जे काही मुसळ असतात कांडायचे, ते मुसळ खैराचेच असतात. जे जाते असतात, आता तर जाते कमी झाली असतील कदाचित, परंतु जे खेड्यांमध्ये जाते असतात, आता पण आहेत काही खेड्यांमध्ये, तर त्या जात्यांना जो खुट्टा असतो ज्याला धरून आपण ते जातं फिरवतो, तो खुट्टाही खैराचा असतो. कारण काय? तर ते लाकूड एकदम कडक असते, वजनालाही जड असते आणि जड आहे म्हणून ते कडक असते, कडक मजबूत असते, कधी तुटत नाही, फुटत नाही लवकर. मुसळाचं काम काय असते? कांडायचं काम असते. आता मुसळाचं काम कांडायचं आहे, काही असो त्या उखळीमध्ये, त्याला कांडायचं काम करायचं आहे. तर नरम लाकूड चालेल का? नाही चालणार. तर त्यासाठी मजबूत कडक लाकूड पाहिजे. तर खैराचं लाकूड हे कडक मजबूत असते. मग आता जे लाकूड कडक आहे, चांगलं मजबूत आहे, ते जाळल्यानंतर त्याचा विस्तव पण खूपच गरम असतो, लवकर विझत नाही, तो अति तीव्र उष्णतेचा असतो तो. आणि म्हणून खैराची इंगळ इथं सांगितलेली आहेत, खैराचा विस्तव सांगितलेला आहे, कारण तो अतिशय गरम असतो, अतिशय तेजोमय असतो तो विस्तव आणि जास्त त्रासदायक असतो. आणि म्हणून इथे खैराचं इंगळ सांगितलेलं आहे, म्हणजेच खैराचा विस्तव सांगितलेला आहे. तर 12 गव्हाची निमाणे तुम्हाला समजलं. खैराचाच इंगळ कशामुळं तुम्हाला समजलं असेल. नेवणी तयामध्ये घाली जती, या जीवाला त्या विस्तवावर टाकतात. कसकस करी एकू अंगू जळे, ओली वस्तू ज्याप्रमाणे विस्त्यावर टाकली त्याच्यातून कसा आवाज येतो? कसकस असा आवाज येत आहे. एकू अंग जळे म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्वयंपाक करतो, चुलीवर तावा ठेवलेला आहे आणि आपण भाकर टाकली किंवा चपाती टाकली तर एका साईडने ते भाजते आणि त्यावेळेस आपण बाजू बदलतो. तर तसं इथे सांगत आहेत चरित्रकार. तसे स्वामी आपल्याला सांगत आहेत की एक बाजू करपून जाते या जीवाची, मग येरी वाणी उलथे. जशी आपण चपाती किंवा भाकर उलथून टाकतो त्याप्रमाणे या जीवाला उलथून टाकतात. कारण एक बाजू तर करपलेली आहे, एक बाजू जळाली, त्याला जे काही त्रास व्हायचा तो झालाय एका साईडने, परंतु एक बाजू जी वरची होती ती तशीच राहिलेली आहे. मग आता तिला तर भाजलं पाहिजे ना, नरक आहेत ते. मग लगेच ते काय करायचे? उलथायचे त्या जीवाला. तव ते कसकस करी जळे आणि लगेच पुन्हा ते जळायला लागते शरीर. तव येर अंग सांधे. काय होते बघा सामर्थ्याने? जे वरची बाजू कच्ची राहिली होती ते खाली टाकली, करपलेली बाजू वर केली, खालची बाजू तर करपून गेली पुन्हा.
परंतु वरची जी बाजू होती, जे करपलेली होती ऑलरेडी, कारण की उलटलं होतं त्याला, तर ती बाजू वरची आपोआप ते देवता सामर्थ्याने चांगली करून टाकते. ते जे यमदूत आहे ते सामर्थ्याने त्याला चांगलं करून टाकते. आणि मग काय, पुन्हा पुन्हा बाजू पलटतात, पुन्हा पुन्हा त्याला विस्तवावर भाजतात. असं पुन्हा 12 वर्ष चालते. विचार करा, आपल्याला थोडंसं जर भजे तळताना, कुरड्या तळताना जर बारीक थेंब जरी अंगावर उडाला तेलाचा, तर काय त्रास होतो आपल्याला, किंवा विस्तो आपल्या हातावर पडला तर काय त्रास होतो आपल्याला. आणि इथे त्या सैंग लोकामध्ये आपल्याला 12 वर्ष असे खैरा इंगळावर पापड भाजल्यासारखे भाजतात. पापड तरी सर्व आपण करपून राख करत नाही, आपल्याला तर करपून राख करतात हे यमदूत तिथे. त्या पापडापेक्षा भयंकर परिस्थिती आपली होत असते या खैरा इंगळावर. आणि हे सर्व नरक तुम्ही आम्ही भोगून आलेलो आहोत, आणि तरीही आपल्याला अक्कल आलेली नाही. आपण तरीही प्रपंचच सर्व काही आहे म्हणतो आणि प्रपंचाच्याच मागे धावतो. आताही आपल्याला असं नाही वाटत की आपण काही ईश्वराचं स्मरण करावं निर्हेतुक, काही ध्यानधारणा करावी निर्हेतुक. प्रपंच तर चालूच आहे, परंतु या प्रपंचातून, प्रपंच म्हणजे काय, शरीराचा विस्तार आहे. हे जे शरीर आहे पंचभौतिक, या 5 भूतापासून तयार झालेल्या शरीराचा विस्तार म्हणजे प्रपंच आहे. आणि या शरीराच्या विस्ताराच्या ठिकाणी आपण एवढे वेचल्या गेलो, आपण उभं आयुष्य खर्ची घालतो तिथे त्या प्रपंचामध्येच. या शरीरापासून जे काही उत्पत्ती झालेली आहे त्यांचं संगोपन करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची करतो. परंतु हा जो मध्ये आत्मा जळत आहे, ह्या आत्म्याचं भोजन कधी देणार तुम्ही आत्म्याला? शरीराचं भोजन आहे भाकर भाजी, पोळी भाजी, वरण भात, ते तुम्ही देत आहात शरीराला. आत्म्याचं भोजन आहे ईश्वराचं ध्यान, ईश्वराचं स्मरण, ईश्वराचं भजन. ते कधी देणार तुम्ही त्याला? आणि जर त्या आत्म्याला जर तुम्ही ते भोजन दिलं नाही तर तुमचा आत्मा या मनुष्य देहामध्ये येऊन कुपोषित राहील. आणि मग अशा कुपोषित जीवाला, म्हणजेच तुम्हाला, नक्कीच खैरा इंगळ वाट बघत आहेत, कुंभीपाक वाट बघत आहे, अशी पत्रशाखा वाट बघत आहे. सर्व तुमच्यासाठीच आहेत. ताम्रपट आहे, पुन्हा पुढचंही नरक सांगणारच आहे मी तुम्हाला. तर असे नरक तुमच्यासाठी वाट बघत आहेत. तुमच्या जीवाला कुपोषित नका ठेवू. ईश्वराच्या भजनाने, ईश्वराच्या स्मरणाने तृप्त करा त्याला. मेल्यानंतरही तुष्टी पुष्टी या जीवाची तशीच राहिली पाहिजे. आणि यमदूताची हिंमत झाली नाही पाहिजे तुम्हाला हात लावण्याची. सरळ तुम्ही ईश्वराकडे अग्रेसर झाले पाहिजे. असं काहीतरी पुण्य कमवा. तर खदिरा इंगळ म्हणजेच खैरा इंगळ तुम्हाला समजलेच असतील. आता पाहूया आपण ताम्रपट्ट नरक कसं आहे ते. अव्हा चौरस 12 गावाचे निमाणे, अव्हा चौरस 12 गावाचे निमाणे, तांब्याची पाटी ढसढस करी तापली असे. पुन्हा उल्लेख आला 12 गावाचे निमाणे. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेलाच आहे, पुनरावृत्ती करण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटते. तर अव्हा चौरस 12 गावाचे निमाणे, तांब्याची पाटी आहे. तांब माहिती आहे ना सर्वांना, तांब, कॉपर. त्या तांब्याचा तवा केलेला आहे 12 गावाचे निमाणे, म्हणजे 144 वर्ग किलोमीटर एवढा मोठा तवा आहे तांब्याचा. जाड पत्र आहे त्या तांब्याचा, आणि तो पूर्ण लाल केलेला आहे. तर आता इथे तांब्याचाच वापर का केला नरकामध्ये? पण ह्यामागचं कारण असं आहे, या जीवाला जास्तीत जास्त कसं दुःख देता येईल, हा जो या यमदूतांचा हेतू आहे हा पूर्ण होतो ज्यावेळेस तांब्याचा पत्रा वापरला. कसा पूर्ण होतो? या जीवाला घाबरवण्याचा आणि दुःख देण्याचा प्रयत्न असतो, भरपूर दुःख देण्याचा प्रयत्न असतो या यमदूतांचा. तर तांब पहिलंच तांबडं असते, लालसर असते तांब. आणि तुम्ही सांगा त्याला जर लाल केलं एकदम, तर किती लाल दिसेल ते? एकदमच लाल दिसेल. आणि मग ज्यावेळेस या जीवाला त्यावर चालवायचं आहे, ज्यावेळेस या जीवाला त्यावर नरक भोगवायचे आहेत, त्यावेळेस हा जीव त्याला पाहूनच फार घाबरून जाईल. कारण एकदम भयंकर लाल दिसत आहे ते. पाहूनच याला असं वाटते की आता काही खरं नाही माझं.
भयंकर दुःखी होतो. आणि या यमदूतांचा तर हेतच असतो की याला दुःख दिलं पाहिजे. असा तो पाहूनच भयंकर दुःखी होतो. आणि पुढं काय होते ते पाहूया आता आपण. ढसढस करी तापली, असे एकदम भयंकर तापलेली आहे. नेऊन त्यामध्ये घाली जती, त्याच्यामध्ये नेऊन सोडलं त्याला, त्या जीवाला. आणि कस कस करी जळी, आणि येरी वाहुनी उलथे. पुन्हा पोळी ज्याप्रमाणे आपण टाकतो त्याप्रमाणे या जीवाला त्याच्यावर टाकलेला आहे, तांब्याच्या तव्यावर. विकास 5000 फुटाचा आहे बरं का. हा जीव किती फुटाचा आहे? 5000 फुटाचा आहे. आपण आता किती नॉर्मली आपण 5.5 पावणे 6 फुटापर्यंतचे माणसं बघतो. तर हे 5000 फुटाचं माप मी कशावरून काढलं, हा एक प्रश्न आहे. मला असं वाटतं तुमच्या मनामध्ये काही एक शंका राहू नये, आणि म्हणून मी पुन्हा प्रश्न उपस्थित करत असतो आणि तुम्हाला उत्तर देत असतो. तर तुम्हाला कदाचित प्रश्न आला असेल कोणाच्या मनामध्ये, कदाचित आलाही नसेल, माहिती नाही. परंतु तुम्हाला असं वाटलंच असेल काही जणांना की नेमकं 5000 फूट कशावरून काढले यांनी. तर 5000 फूट उंची जी आहे ती कृतयुगाच्या माणसाची असते. कृतयुगामध्ये जे काही माणसं बाया जन्माला येतात ते 5000 फूट उंचीचे असतात. आणि कृतयुगीच्या मापाचे जे मनुष्यदेह असतात तेच मनुष्यदेह नरकामध्ये या जीवाला दिलेले असतात. हा त्यामागचा नियम आहे. तर असा हा 5000 फूट उंचीचा हा जीव तिथे चांगला भाजल्या जातो तांब्याच्या तव्यावर. आणि येरी वाहुनी उलथे, एका बाजूने भाजल्या गेला की दुसऱ्या बाजूने भाजला की जे वरची बाजू होती, जी भाजलेली होती ऑलरेडी, ती पुन्हा जशास तशी होते. आणि पुन्हा ते उलथा पालत त्यांची चालू असते. तव ये रांग सावध होये, दुसरी बाजू चांगली होते. ऐसे ते ताम्रपुष्ट, असं ते ताम्रपट आहे असं स्वामी सांगतात. आता पुन्हा एक नरक सांगतात स्वामी. त्या नरकाचं नाव आहे तैल्यपाक. तैल्यपाकू तो लोखंडाचा तेल तवा. लोखंडाचा एक तेलाचा तवा आहे. तळी आगी जळत असे, त्या तव्याच्या बुडाला जाळ लावलेला आहे. सांडसे करुणी तया अंतू घाली जती. सांडसामध्ये या जीवाला पकडतात आणि त्याच्यावर ठेवतात. ते अंग कसं कसं करी जळे. आता तुम्ही सांगा, गरम तेलामध्ये जीवाला टाकलं तर काय होणार आहे, ते सर्व तुमच्या डोळ्यासमोर आलंच असेल प्रकार. तर तशी परिस्थिती या जीवाची होते. मागवते उलथिती, पुन्हा उलथायचे. एका बाजूने तळला जीव की दुसऱ्या बाजूने टाकायचे. तर हे अंग सांधे, एका बाजूने सांधलं, एका बाजूने अंग सांधते. म्हणजेच काय, जे सुरुवातीला त्या तेलामध्ये जीवाला टाकलं, खालची बाजू पूर्ण तळून निघाली, वरची बाजू तशीच होती. मग पुन्हा उलथलं त्याला, म्हणजे चांगली बाजू खाली केली, तळलेली बाजू वर केली. मग जे वरची तळलेली बाजू होती ना, ती पुन्हा खालची बाजू तळेपर्यंत वरची जशाच तशी पूर्वीप्रमाणे होऊन जाते, चांगली होऊन जाते. आणि पुन्हा मग वरची बाजू चांगली झाली म्हणून पुन्हा ते वरची बाजू खाली करतात. मग खालची बाजू तळलेली वर येते, मग वरची बाजू चांगली होते, पुन्हा खालची वर, वरची खाली, खालची वर, वरची खाली, खालची वर, वरची खाली. हे चालत राहते 12 वर्षापर्यंत. भोगा नरक. वाईट कर्म केले तर हे भोगावंच लागणार आहे. मग एकी घडी योगा येसनी होय, ऐसी योगे जाती बाई. मग स्वामी म्हणतात, बाई त्या जीवाला एक घडी म्हणजे योगा एवढी वाटते, एवढी लांब वाटते एक घडी. कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, दुःखाचे दिवस जाता जात नाहीत आणि सुखाचे दिवस भरकन निघून जातात. तसं या जीवाचं आहे. नरकामध्ये एक क्षण त्याला युगाप्रमाणे वाटतो, एक घडी त्याला युगाप्रमाणे वाटते. तर असा काळ क्रमतो तो आणि असे भयंकर असे नरक भोगतो तो जीव. जी जी तरी तयाची देहे जाती ना. तर असा प्रत्येक क्षण युगासमान त्याला वाटतो आणि असे युगच्या युग तिथे तो लोटतो. भयंकर त्रास असते. आणि मग यावर महादाईचा प्रश्न विचारतात, जी जी तरी तयाची देह जाती ना. महादाईसा म्हणतात, जी जी एवढा भयंकर त्रास हा जीव नरकामध्ये भोगतो, तर जसं आपण इहलोकामध्ये पाहतो जास्त त्रास झाला तर माणूस मरून जातो, तसे तिथे मरत नाहीत का जीव. सर्वज्ञ म्हणितले बाई ते यातना देह की. स्वामी म्हणतात, बाई ते देहच मुळात यातना देण्यासाठी रचलेला आहे. कितीही यातना द्या, जीव त्याच्यातून बाहेर निघू शकत नाही, मृत पावत नाही तो जीव. कारण ते देहच यातना देह आहे. या जीवाला यातना देण्यासाठीच ते देह तयार केलेला आहे आणि त्यामुळे यातना झाल्या म्हणून तो जीव तिथे मरत नाही. मग महादाईसी पुसिले. मग महादाईसा विचारतात, जी जी ऐसे नरक कायसे न सुखती.
तुम्हा सर्वांच्या मनात प्रश्न आला असेल, मग असे नरक चुकवण्यासाठी काय करावं? तर महादाईसा लगेच प्रश्न विचारतात आणि तोच प्रश्न विचारतात की जीजी, मग असे नरक चुकण्यासाठी आपण काय करावं? सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई येथीचिया होई जे तै चुकती. स्वामी म्हणतात, बाई येथीचिया होई जे तै चुकती. तुम्ही ज्यावेळेस आमचे होणार, आमच्या ठिकाणी संन्यास घेणार, आम्हाला तुम्ही अनुसरणार, त्यावेळेस हे नरक चुकतील, असं स्वामी महादाईसांना निरूपण करतात. तर हे चरित्र स्वामींचं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. मी तुम्हाला म्हटलं होतं 4 चरित्र सांगणार, परंतु एक चरित्र सांगण्यामध्येच आपला वेळ आजचा संपलेला आहे. तर आजचा प्रश्न आहे, 12 गावाचेनी मांडणे म्हणजे काय? सविस्तर उत्तर द्या. कसं मी तुम्हाला उत्तर सांगितलं व्यवस्थित समजावून, त्याच प्रकारे व्यवस्थित कागदावर लिहा उत्तर. जसं जसं मी तो प्रश्न सोडवला त्याप्रमाणेच उत्तर आलं पाहिजे. तर तुम्ही सर्व उत्तर देणार अशी मला खात्री आहे. आणि आपण आता उद्याच्या सत्रामध्ये जे काही चरित्र आजचे राहिलेले आहेत ते उद्या पाहूया, कारण आजचा वेळ आपला या एका चरित्रामध्ये संपलेला आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये स्वामी डोमेग्रामला पोहोचणार आहेत राजमठामध्ये राहण्यासाठी. इतरही बरेच चरित्र आहेत, ते सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.